मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट गती उतारा सुरू. परिच्छेद. अध्यक्ष महाराज, आज मुंबईची लोकसंख्या सतत वाढत आहे. निरनिराळ्या प्रांतातून मुंबईत लोक येत आहेत आणि त्यांना आपले महाराष्ट्र शासन सहृदयतेने या शहरात सामावून घेत आहे. या मुंबईत येणाऱ्या सर्वधर्मीय लोकांचे मुंबई शहरात स्वागत करण्यात आले आहे. अध्यक्ष महाराज, अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या 3 गरजा आहेत. यांपैकी अन्न आणि वस्त्र कोठेही मिळू शकते, परंतु या मुंबई शहरात निवारा मिळणे अतिशय कठीण आहे. ज्यांना उपजीविकेचे साधन मिळवणे शक्य नाही, त्यांना उपाशी राहण्याची पाळी आली आहे. असेच लोक येथे येतात व अन्न व वस्त्र सहज मिळवतात, पण जागा मात्र मिळणे अशक्य आहे, कारण येथे जागा मिळत नाही. आणि म्हणून वेळोवेळी या लोकांनी झोपडपट्टी बांधून राहण्यास सुरुवात केली. या मंडळाने जवळजवळ 87,000 गाळे बांधलेले आहेत, परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे हे गाळे अपूर्ण पडलेले आहेत. ते अत्यंत कमी व नगण्य आहेत. असे असताना ज्या इमारती बांधलेल्या आहेत त्या पुष्कळ वर्षांपूर्वी बांधलेल्या आहेत. तसेच हुडको ही अखिल भारतीय संस्था आहे. ती अल्पगटातील लोकांना गाळे बांधून देते, यासाठी कर्ज देते व जेवढे पैसे कर्ज देते तेवढ्याच पैशात गाळे बांधले जातात. म्हणून हे गाळे बांधण्याचे मापदंड आहेत व कर्ज देण्याची जी पद्धत आहे ती सर्व ठिकाणी सारखी आहे. भारतात कोणत्याही ठिकाणी गेले तरी हेच प्रमाण आहे. साधे खेड्यात जरी या संस्थेने कर्ज दिले तरी व तेथे घरे बांधली तरी खेड्यात जेवढे कर्ज दिले जाते तेवढेच कर्ज मुंबईतील माणसास मिळते. मुंबई सारख्या ठिकाणची जागा असते ती सखल असत नाही. तिची भरणी करावी लागते. त्यासाठी लाखो रुपये खर्च लागतो. त्यानंतर जागेची किंमत वेगळीच. सर्व महागाई धरून मुंबईत बांधलेल्या घरांची तुलना खेड्यातील बांधलेल्या घरांशी होऊ शकणार नाही. म्हणून हे कर्ज देण्याबाबतचे जे मापदंड आहेत ते बदलण्याची आवश्यकता आहे व त्यानुसार प्रयत्न व्हावयास पाहिजे. झोपडपट्टीमध्ये जे लोक राहतात तेथे खर्च करून त्यांना सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. माजी पंतप्रधान माननीय नेहरू नेहमी म्हणत की झोपडपट्टी हा कलंक आहे, तिचे उच्चाटन केले पाहिजे. सन 1976 सालापासून झोपडपट्टी निर्मूलन करण्याची कल्पना शासनाने सोडली. शासन झोपडपट्टी निर्मूलन करण्याच्या योजना पुन्हा हाती घेऊन हा कलंक दूर करील अशी आशा प्रकट करणे उचित होय. स्टॉप.